नाही आहात. आम्ही आहोत का नाही आहोत? तुझं नाव काय? माझं नाव माझं नाव दादा. दादा तुझं ताई. अगं या विश्वात दादा आणि ताई कुणाचं नाव नसतं. आमचं आहे. मी ताई आहे, हा माझा दादा आहे. अगं दादा आणि ताई ही नाती आहेत, नाती. ही नावं नव्हे. नावं नाही, तुम्हाला नाव अजून मिळालेलं नाही. म्हणजे इथं आलोय ना, तो तुम्हाला नाव मी मिळवून देणार आहे. आमचं नाव तू मिळवून देणार आहे? हो, नाव मी मिळवून देणार आहे. बरे पण असा तू एवढा आहेस कोण? नारळ एवढं सारं विश्वाच्या ठिकाणी ज्यावेळी भ्रमण करत असतो ना, त्या देवतेचं नामस्मरण करत असताना हिची मला साथ लागते. हे घेऊन काय करणार आहात? तसा तू फिरतो. हे घेऊन फिरलाच नाही कोणी भिक्षुदा घालणार. थांबा रे, ते जाऊ दे. ही कटकट नव्हे. अरे ही राम नामाची चिपुडी आहे, चिपुडी. ताई आई म्हणे पितळी आहे. कर्म माझं काय तर म्हणे पितळी. ही तरी देशील? भीक मागे. मला दे, मला दे, मला दे. कशी सहजासहजी मला प्राप्त झाली. अरे तू सारं तुझ्या अंगावर आहे, आम्हाला काहीच देणार नाही. तर आम्हाला देणार ते काय? देणार आहे. काय देणार? मला नामज्ञान देणार आहे आणि तुम्हाला ते मिळवायचं आहे. अरे तुम्ही सर्वसामान्य नव्हे. मी सर्वसामान्य नव्हे. तुझी ओळख आगळी वेगळी आहे. माझी ओळख आगळी वेगळी. अरे तुझ्या जन्मदाता पितानी वेगळा. काय त्याचा नावलौकी? अशा पित्याचं नावलौकी म्हणजे आमची पितृदेवता आहे. तुमची पितृदेवता या क्षणाला अस्तित्वात नाहीये. होती. अस्तित्वात नाही होती. होती म्हणजे तुमच्या बोलण्याचा संपली. नारायण देवतेचे नाव तरी आहे. महिरावण आहे तुझ्या पिताजीचं नाव. महिकावती असा त्याच्या राज्याचं नाव. अरे तू राजपुत्र होतास. अरे मी राजपुत्र होतो. मग सांग, हे आमच्या पितृदेवतेच्या बाबतीत कुठील कारस्थान कुणी घडवलंय? हे कुठील कारस्थान ज्याने घडवलंय ना, त्या व्यक्तीचं नाव आहे श्रीराम. नारायण नारायण. श्रीराम. मग सलाम. जिथं श्रीराम नाव मी घेतलं तिथपर्यंत जाण्यासाठी मी तत्पर होता. पण तिथं जाऊन राम जिथं असेल ना, तिथं तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. प्रवेश मिळण्यासाठी करायची असेल ना, तर एक पर्याय आहे. पर्याय ही महिकावती त्या श्रीरामानं दिल्याची मकर ध्वजाला आणि त्या मकर ध्वजाचा रक्षण करता कोण असेल? लंकाधीश रावणाचा श्रीरामाचा परमभक्त. जर का त्या विभीषणाला जर का तुम्ही यापूर्वी मला काय सांगितलं? रावणाचे पुत्र आम्ही. हा रावण मध्ये कोण? अरे रावणाच्या रावणाचा मामा. नारायण नारायण. म्हणजे अर्थात आमच्या आजोबा. तुमच्या आजोबा आणि त्यालाही कधी समजलं असेल. त्याच रामानं माझ्या आजोबांचं काम केलं.
जोड हवी. शक्तीबरोबर भक्तीची जोड. म्हणजे नारदा तुझ्या बोलण्याचा अर्थ नाही झाला. तुमची कुलदेवता जर का तुम्हाला प्रसन्न झाली असेल आणि ती जसं वर जर का प्राप्त करून घेतलं असेल, आम्हाला आपलं नावच माहिती नाही की तिथे आमच्या कुलदेवतेची कोणती